नाही, मला वाटतं रात्री 12 वाजता या बिल्डिंगची दुर्घटना झालेली आहे. कोहिनूर बिल्डिंग आहे ही भिवंडीमध्ये. मला वाटतं महानगरपालिकेने त्याला 2 वेळा नोटीस दिली होती आणि रिपेरिंगचं काम चालू होतं. रिपेरिंगचं काम चालू असताना मला वाटतं रात्री ही दुर्घटना झालेली आहे. या दुर्घटनेची सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांनी पण मला आता बोललं की स्वतः जाऊन व्हिजिट, स्वतः साहेब पण येण्याची चिन्ह आहेत. पण मला वाटतं 9 लोक याच्यात डेड झालेले आहेत आणि 3 ते 4 लोक इंजर्ड आहेत. ते पण चांगली परिस्थिती आहे. तर आताची परिस्थितीच्या माध्यमातून कमिशनरशी पण आता मी बोललो. नगरपालिकेच्या माध्यमातून जी काय असतील परिस्थितीच्या माध्यमातून जे दोषी असतील त्याच्यावर कारवाई केलीच जाईल आणि त्याची चौकशी करून पुढची कारवाई केली जाईल असं मला. उपमुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झालेलं आहे का? पीडित कुटुंबियांना मदतीबाबत काही आपलं बोलणं झालेलं आहे? सन्माननीय शिंदेसाहेबांशी पण बोलणं झालं माझं. शिंदेसाहेबांनी सांगितलं पीडित कुटुंबियांना जी मदत द्यायची सरकारच्या माध्यमातून ती दिली जाईल असं मला सांगितलं आणि त्याच्या माध्यमातून बाकीचे इंजॉर्ड आहे त्याची पण आपल्याला त्याची पण हे करण्यासाठी त्यांना पण मदत केली जाईल आणि सगळे लोक, स्थानिक लोक, आपले पदाधिकारी सगळे आहेतच त्या माध्यमातून ते लोक आहेतच, ते करतातच आहेत. पण सरकारच्या माध्यमातून आताच मला गिरीश भाऊंनी भेट दिलेली आहे. त्याच्यामध्ये सर्वच लोक आहेत आणि सन्माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री याच्यावर लक्ष ठेवून आहेत आणि याच्यात सगळी माहिती ते घेत आहेत. सर, भिवंडीप्रमाणे ठाण्यामध्ये देखील किसन नगर असेल, राजौरी असेल, अनेक अनधिकृत इमारती आहेत, धोकादायक इमारती आहेत. त्यांना C1, C2, C3च्या नोटिसेस देण्यात आलेल्या आहेत. त्या संदर्भात आपण काही कारवाई करणार आहात का? नाही, सन्माननीय मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबांचे ठाणे असेल, आपलं किसन नगर असेल, परिस्थिती मुंब्रा असेल, जी परिस्थिती झाली तुम्हाला माहिती आहे. प्रत्येक पावसामध्ये आली की परिस्थिती ते म्हणून क्लस्टर काढलं नाही. क्लस्टरच्या माध्यमातून हे डेव्हलपमेंट होत आहे आणि त्याच्या माध्यमातून मला वाटतं तसंच भिवंडी शहराचं पण क्लस्टरमेंटचं काम प्रस्ताव पुढे गेलेला आहे आणि त्याच्या माध्यमातून ते केलं जाईल असं मला वाटतं. तसंच C1, C2 मध्ये ज्या बिल्डिंग आहेत त्या ती धोकादायक आहे. मी सर्वच कमिशनरला साहेबांनी पण सांगितलं की लवकर पावसामध्ये ते खाली झाल्या पाहिजे, रिपेरिंग झाल्या पाहिजे, या माध्यमातून त्याची कारवाई झाली पाहिजे. सर, बऱ्याच वेळा असं बघितलं जातं की अति धोकादायक इमारत घोषित करून सुद्धा नागरिक आपलं घर सोडायला तयार नसतात. अशा नागरिकांना काय आव्हान? मला वाटतं ही परिस्थिती आता ही भिवंडीच्या आता ही बिल्डिंग पडली त्या परिस्थितीमध्ये बिल्डिंगची रिपेरिंग चालू असताना पण लोक तिथे राहत होते आणि राहत असल्यामुळे ही त्याच्यामध्ये दुर्घटना झालेली आहे आणि जर रिपेरिंग असताना तर लोकांनी राहू नये आणि C1, C2 मध्ये झाल्यानंतर त्या बिल्डिंगमध्ये नक्कीच नगरपालिका प्रेशर करत असते. पण काही लोक ऐकत नसतात आणि पर्यायी म्हणून ते त्याच्यावर प्रेशर केलं जातं आणि प्रेशर केल्यामध्ये ही दुर्घटना होताना असे ऍक्सिडेंट होत आहेत. सर, बघायला गेलं तर ह्या 2 विंग आहेत, A आणि B. तर B विंगची इमारत जर ती कोसळली तर A विंग देखील धोकादायक आहे. ती कधीपर्यंत पाडण्यात येईल का? त्या संदर्भात काही चौकशी नाही, सन्माननीय आत्ताच कमिशनरशी बोललो, हे सगळ्याच लोकांशी मी पदाधिकाऱ्यांशी बोललो. सन्माननीय शिंदेसाहेब, मुख्यमंत्री साहेब, सर्वच जे आजूबाजूच्या बिल्डिंग धोकादायक आहेत C1, C2 मध्ये ज्या बिल्डिंग असतील त्यांच्यावर लगेच कारवाई करून ते खाली करून तोडल्या जातात. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.